सो आजची इंट्रो थोडी वेगळी आहे. फक्त गणपती बाप्पा मोरया, कारण की आज आहे मंगळवार आणि उद्या बाप्पा येणार आहेत सगळ्यांच्या घरी. आणि आपण करतोय आज मूर्तीला एक पेंटिंग. मी एक छोटी मूर्ती बनवली होती, एक ऑर्डर आली होती त्यासाठी. म्हणजे फर्स्ट टाईम बनवली, एवढी काय चांगली नाही बनली आहे. आणि त्याच्यावर कलर आता करतोय. जज नको करा, मी काय म्हणजे असं मूर्तिकार नाही. जसे पाठीची तुम्ही मूर्ती बघू शकतात ते माझे नाहीत. आम्ही लोक पण एक जागेकडून मूर्ती आणतो. तुम्हाला दाखवलं होतं ब्लॉगमध्ये, तुम्ही बघितलाच असणार, गणपती मार्केटवाला. तर आम्ही लोक बनवत नाहीत. तर मी फर्स्ट टाईम असा छोटा एक एवढा ट्राय केला आहे. आणि मी त्याचा ब्लॉग काढायला विसरलो खरं तर. आता म्हणजे झालं तर झालं. आता कलर करतोय त्याला, तुम्हाला दाखवतो थोडं बहुत. तर आजचा ब्लॉग आहे. आज संध्याकाळपासून सगळे मूर्त्या म्हणजे जे मंडपमध्ये आहे आपल्या बुक झालेले, ते आजपासून चालू होणार आहेत आपल्या घरी घेऊन जायला. कारण की ते लोकांना डेकोरेशन वगैरे करायचं असतं. आज 5-6 वाजेपासून जे लोक चालू होतील. सकाळी 2-4 मूर्त्या गेले, पण काल 2-4 मूर्त्या गेले होते. आज 2-4 मूर्त्या जातील. म्हणजे आत्ता सकाळी गेले आणि म्हणजे आजपासून सुरू झाले सगळे गणपती जायला. तुम्हाला मी सगळं दाखवणार. आम्ही लोक कसं पाटाला पॅकिंग लावतो, कशी मूर्ती आम्ही पाटावर ठेवतो, कशी देतो, काय प्रोसेस असते, मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आणि आज आहे आपली नाईट मंडपमध्ये. कारण की आज पूर्ण रात्रभर लोक येतात मूर्त्या घ्यायला. कधी 12 वाजता येतात, कोण 1 वाजता येतात, कधी 3 वाजता येतात, 4 वाजता, 5 वाजता. हर टाईम म्हणजे लोक येतात. बघा कोण आले आहे का. तर असंच तुम्हाला सगळं दाखवतो. तो बघूया. तर दाखवतो तुम्हाला थोडंसं. आता पेंटिंग चालू आहे. आता डायरेक्ट मूर्ती पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतो. स्टँड बघा मी कोणाला बनवलं आहे. त्यांच्या हातावर मोबाईल ठेवला होता. तर चला तुम्हाला दाखवतो पुढे काय कसं होईल ते. चल, तर असं थोडं काम चालू आहे. ही मूर्ती आहे जी मी बनवली आहे. पूर्ण झालं दाखवतो तुम्हाला. तर आता ही मूर्ती मुंबईला चालली आहे पॅक होऊन. तुम्हाला दाखवतो बघा कशी पॅकिंग. मातीची मूर्ती गेल्या वर्षी 2 फुटाची POPची मूर्ती होती. ती UPला घेऊन गेला होता. इकडे पूर्ण पॅकिंग करून त्याला दिली होती. तिथं UPला घेऊन गेला होता. आमच्या मूर्त्या UKला गेल्या आहेत. नंतरला अजूनही काय गोष्टी तरी घेऊन गेले होते एकदा. असे 4-5 आउट ऑफ पण गेलेत मूर्त्या. बरोबर आहे एकदम. फुल सेफ्टीने आम्ही करतो काम. वर्क इन प्रोग्रेस. फायनली झाली फुल कलर. तुम्हाला दाखवतो. कशी आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. डिटेलिंग बघा, डिटेलिंग. कशी वाटली प्लीज मला एक कमेंटमध्ये सांगणार आहे. आवडली असेल तर गणपती बाप्पा मोरया लिहा. चला, 2 तास गेले. बाय बाय. आम्ही चाय प्यायला आलो. बाकी लोग को लगता होगा 1 महीना 1.5 महीना पहले से ही डेकोरेशन के लिए. हम लोग के घर पे तो 1 दिन पहले ही चालू होता है. घरची डेकोरेशन चालू आहे, बघू शकता.
अशी तयारी सुरू आहे आमच्या घरी. आईने तू दाखवलं बाळा तुला, लपायची गरज नाही. तर आता आपण चाललोय जरा तन्मयची मूर्ती घरी सोडायला. तरी सोडू आणि मग तुम्हाला दाखवू. तर फायनली मूर्ती आणली बघा, बघू शकता. चला आता जाऊ. मोरया मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. पूजा करायला आता गाडी ठेवून स्कूटीने जावं लागणार आहे. काय बाईकने जावं लागणार आहे. हे लोक पार्टच विसरले. म्हणजे दोन पार्ट आणले होते. एक पार्ट घरीच तिकडे मंडपमध्येच विसरले आणि एक घेऊन आले. तो बाम. चला मग आता पार्ट घेऊ. फॅमिली ब्लॉग, फॅमिली देखती वरना बहुत गाली. चला. हे जे मंडळवाले असतात बघा, रात्रभर चालू फक्त गर्दीच गर्दी आहे. लय गर्दी आहे बघा, सगळीकडे असतं बाळा. फायनली याची पूजा झाली. मामाच्या इकडची सोडलंच नाही पूजा होईपर्यंत. आणि आता एक नाही 1:30 वाजले. 1:30. पप्पा तुम्हाला चांगलंच ओरडणार आहे. स्वतःचं सगळं मंडप वगैरे सोडून इकडे काय करत बसलं. तर काय बोला, मग आम्हाला पण नाही बोलू शकत. तर चला आता निघूया. तो हा व्लॉग इथपर्यंतच होता. आता सीधा आपण उद्या भेटूया आपल्या बाप्पाच्या आगमनामध्ये. चला.